नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी सोबत. जर तुम्ही समुद्रप्रेमी असाल, तुम्ही कोकण प्रेमी असाल आणि तुम्हाला कोकणामध्ये स्वतःची एक प्रॉपर्टी घ्यायची आहे, ती पण क्लिअर सी व्ह्यू, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. गेटेड कम्युनिटीमध्ये क्लिअर सी व्ह्यू आणि कोस्टल हायवे टच, म्हणजे जो प्रपोज कोस्टल हायवे जाणार आहे, त्या कोस्टल हायवे टच प्रॉपर्टी, ज्याच्या आजूबाजूला तुम्हाला मोठी मोठी रेप्युटेड हॉटेल्स आहेत, पेट्रोल पंप आहे, ग्रोसरी शॉप आहे, रेस्टॉरंट आहे आणि क्लिअर सी व्ह्यू. तर अशी प्रॉपर्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मी आज आलेलो आहे दापोलीमध्ये, दापोली रत्नागिरी. आणि दापोली म्हणजे हे सर्वांचं आवडतं ठिकाण आहे. दापोली हे सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी फेमस आहे. दापोलीला छान असा परशुरामांचा स्टॅच्यू आहे, जो पृथ्वीवर उभा आहे. ते एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तसेच लाडघर बीच, मुरुड बीच, ह्या बीचवर वॉटर स्पोर्ट्सची तुम्ही मजा घेऊ शकता. जर तुम्ही पुढच्या साईडला आले तर तुम्हाला आंजारले, सावने, पाडले बीच असे शांत आणि निवांत बीच पण अनुभव करायला मिळतात. तसेच तुम्हाला इथे सुवर्णदुर्ग किल्ला, जो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तर सुवर्णदुर्ग किल्ला पण तुम्ही इथे एक्सपिरियन्स करू शकता. हरनेचं फेमस फिश मार्केट, ऑक्शन, त्याचबरोबर हरनेचा किल्ला, असे भरपूर टुरिस्ट अट्रॅक्शन्स दापोलीला आहेत. त्यामुळे दापोलीचं मार्केट हळूहळू बूम होत चाललंय आणि लवकरच दापोली हे खूप मोठं कमर्शियल टुरिस्ट स्पॉट होणार आहे. त्याचबरोबर मुंबई ते गोवा जो कोकण कोस्टल हायवे चाललेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना फक्त 2 ते 2.5 तासामध्ये दापोलीला येता येईल. आता सध्या जो जुना मुंबई गोवा हायवे आहे, नॅशनल हायवे 66, ह्याचं पण काम जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे जो प्रवास आहे, जो ट्रॅव्हल टाईम आहे, हा पण कमी होणार आहे. तर हीच संधी आहे तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायची. कारण येत्या 5-6 वर्षामध्ये इथलं ॲप्रिसिएशन हे खूप हायर साईडला जाईल. मोठे-मोठे हॉटेल्स, मोठे-मोठे प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर टुरिझम रिलेटेड प्रोजेक्ट्स दापोलीला लवकरात लवकर ग्रो होत आहेत. आणि आता जर तुम्ही इन्व्हेस्ट नाही केलीत, तर पुढे तुम्हाला भरपूर पैसे मोजून पण प्रॉपर्टी कदाचित मिळणार नाही. कारण हळू सगळ्या जागा दापोलीच्या ह्या विकल्या जात आहेत. त्याचबरोबर जो रोड ट्रान्सपोर्टेशन आहे, कनेक्टिव्हिटी आहे, ह्याच्यामध्ये अजून एक भर पडली, ती म्हणजे आंजर्लेची जेट्टी, जी तुम्हाला माझ्या मागे दिसते तिथे, ती आहे आंजर्लेची जेट्टी. आणि आता रिसेंटलीच रोरो फेरी सर्व्हिस चालू झाली, मुंबई म्हणजे भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत. तर पुढे इथे पण फेरीचे स्टॉप्स वगैरे येणार आहेत. आणि व्ह्यू बघा, एवढा ब्युटिफुल व्ह्यू जर तुम्हाला अनुभव करायचा आहे, जो मुंबईमध्ये आता आपल्याला अनुभव करायचा असेल, तर आपल्याला कित्येक तरी करोडो रुपये मोजायला लागतात. म्हणजे 15 करोड, 25 करोड, 5 करोड पासून अपार्टमेंट चालू होतात. आणि त्यात पण एवढा सुंदर व्ह्यू मिळत नाही. समोर जर तुम्ही पाहिलात तर तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला. हे खाली पूर्ण गाव आहे पाचपंढरी आणि तिकडे आहे तो आहे हर्णे किल्ला. आणि त्याच्या बरोबर बाजूला हर्णे बीच आहे. आणि हर्णे बीचचा जे फिश ऑक्शन आहे, हे खूप फेमस आहे. तर ह्या फिश ऑक्शनसाठी पण लोक लांबून लांबून येतात. त्याच प्रकारे ही जी तुम्हाला जेट्टी दिसते, ही आहे आंजर्लेची जेट्टी. आणि बरोबर जेट्टीच्या बाजूला आंजर्ले बीच आहे. आणि आंजर्ले बीच हा टर्टल फेस्टिवलसाठी फेमस आहे. त्याचबरोबर पुढे वेलास, केळशी असे बीच आहेत. तर वेलास बीचला पण बऱ्यापैकी टर्टल फेस्टिवल होतो आणि लांबून लांबून टुरिस्ट येतात. आणि हा सुंदर नजारा, ब्ल्यू सी, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमधून अनुभव करू शकता. मुंबईवरून फक्त 220 किलोमीटर आणि पुण्यावरून फक्त 200 किलोमीटरचं अंतर आहे. जर तुम्हाला दापोली मार्केटला जायचं आहे, तर तुम्हाला एक अर्ध्या तासाची ड्राईव्ह आहे. इथून तुम्ही दापोली मार्केट ॲक्सेस करू शकता, जे मेन मार्केट आहे. तुम्हाला जर कोकण रेल्वेने यायचं आहे, तर तुम्ही खेड रेल्वे स्टेशनला उतरून दापोली मार्केटपर्यंत येऊ शकता आणि तिथून तुम्ही रिक्षा किंवा बाय एस टी पण ह्या स्पॉटपर्यंत, ह्या आपल्या प्रोजेक्टपर्यंत तुम्ही येऊ शकता. आता सध्या खेडपासून दापोली किंवा चिपळूणपासून दापोली AC बस सर्व्हिसेस चालू झालेल्या आहेत MSRTCच्या. तसेच ठाणे दापोली, बोरिवली दापोली, पुणे दापोली अशा पण AC बस सर्व्हिसेस, म्हणजे शिवाई वगैरे, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या मिनी बस, AC बस ह्या पण सुरू झालेल्या आहेत. तर हळूहळू जो ॲक्सेस आहे, रोड ट्रान्सपोर्टेशन आहे, हे डेव्हलप होत जाणार आहे आणि त्याचबरोबर प्राईस पण वाढत जातील. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो प्रोजेक्टवर आणि प्रोजेक्टवरून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू समुद्राचा कसा दिसतोय, काय ॲम्युनिटीज आपण देतोय, कशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टची किंमत आपण काय ठेवलेली आहे, किती रुपयापासून सुरू आहे, या सगळ्या डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर चला आता सुरू करूया प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती मिळेल. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत प्रोजेक्टच्या प्रिमाइसेसमध्ये. आणि कोस्टल हायवे टच, जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसा डायरेक्ट ॲक्सेस आहे आपल्याला. जो समोर तुम्हाला दिसतोय हा आहे कोस्टल हायवे आणि इथून आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे प्रोजेक्टसाठी.
12 स्टोरीजचे 2 टावर, ते पण मिरर इमेजमध्ये विथ ऑल 5 स्टार ॲम्युनिटीज, वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आपण देतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लब हाऊस येणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल येणार आहे, जिम्नॅशियम येणार आहे आणि बरंच काही. ते मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करेल काय काय ॲम्युनिटीज आहेत, कशा असणार आहेत आणि अशा प्रकारची पूर्ण प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही डावीकडे बघितलं तर एका टावरचं काम आपलं सुरू झालेलं आहे. जवळपास 6 फ्लोअर्स कंप्लीट झालेत आणि 7व्या फ्लोअरचा स्लॅब पडतो आहे आणि ह्याचाच मिरर इमेज टावर इथे समोर येणार आहे. मध्ये आपला स्विमिंग पूल असणार आहे, इथे दुसरा टावर येणार आहे. प्रत्येक टावर हा 12 माळ्याचा असणार आहे आणि जे फर्स्ट 3 फ्लोअर्स आहेत हे आपण ॲम्युनिटीजसाठी रिझर्व ठेवलेले आहेत. दोन्ही टावरचे फर्स्ट 3 फ्लोअर हे आपण ॲम्युनिटीजसाठी ठेवलेले आहेत. प्रत्येक टावरला 3 डक्ट एरिया दिलेले आहेत फॉर व्हेंटिलेशन आणि सेफ्टी पर्पज. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ह्या प्रोजेक्टचे ऑफिशियल चॅनल पार्टनर आहोत, त्यामुळे तुम्हाला वॉकिंगपेक्षा बेटर डिस्काउंट आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर डील क्लोज करत असाल तर तुम्हाला जी फायनल अमाऊंट मिळेल डेव्हलपरकडून त्याच्यामध्येही आम्ही तुम्हाला डिस्काउंट करून देऊ. त्यामुळे जर तुम्ही आमच्या थ्रू आलात तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल, याची 100% गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजेच हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर्ड आहे की नाही, तर हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर्ड आहे आपला आणि रेरा नंबर पण आपल्याकडे आलेला आहे. आणि अशा प्रकारची ही 12 माळ्याची बिल्डिंग होणार आहे. ह्याच्यातले जे फर्स्ट 3 फ्लोअर्स आहेत हे ॲम्युनिटीसाठी युटिलाइज होतील. त्याचप्रकारे अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच कन्स्ट्रक्शन क्वालिटी. तर आपण एक बेटर क्वालिटी तुम्हाला इथे देत आहोत. आपण जे मटेरियल यूज करतो आहे त्याच्यामध्ये आपण टाटा CRSचं स्टील वापरतो आहे. त्याचबरोबर 32x32च्या विट्रिफाईड टाईल्स आपण तुम्हाला इथे देणार आहोत. त्याच्यानंतर जॅग्वार और इक्विव्हॅलंट बाथ फिटिंग्स तुम्हाला असतील ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला UPVC विंडोज असतील ज्या विंडप्रूफ पण असणार आहेत आणि मजबूत विंडो आपण तुम्हाला देतो ज्या नॉईज प्रूफ पण असतील. तसेच तुम्हाला सेरा किंवा हिंडवेअरच्या सॅनिटरी फिटिंग्स येणार आहेत. पोलीकॅप किंवा इक्विव्हॅलंट तुम्हाला वायरच्या फिटिंग्स येणार आहेत आणि डिझायनर फ्लश डोअर. तर अशा प्रकारची क्वालिटी आपण देतो आहे. म्हणजे क्वालिटी आणि कन्स्ट्रक्शनमध्येच कुठेच आपण कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत. आणि ह्या बाजूला पण तुम्हाला सुंदर असा माउंटन व्ह्यू आहे आणि ह्या झाडाच्या पलीकडे आपल्याला आंजर्ले खाडीचा पण व्ह्यू आहे. म्हणजे आंजर्ले क्रीक जो आहे त्याचा पण व्ह्यू आपल्याला इथून मिळतो. तर इथे आपला जो बेसमेंट आहे इथे पण ॲम्युनिटीज येणार आहेत. म्हणजे इथे ऑफिस वगैरे अशा गोष्टी असतील. आणि हे जे तुम्हाला दिसते ही असणार आहे आपली हाय स्पीड लिफ्ट. तर प्रत्येक टावरला आपण 2 हाय स्पीड लिफ्ट दिलेले आहेत आणि आता आपण वरती जाऊया आणि जो मेन व्ह्यू आहे तो तुम्हाला वरतून मिळणार आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर इथे पण तुम्हाला ॲम्युनिटीज येणार आहेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा जो एरिया आहे ओपन, तो आपण मध्ये एक सुंदर डिझाईन केलेली आहे. हे बघा, अशा प्रकारची डिझाईन तुम्हाला येणार आहे सेंटरला. तर आपली एक लिफ्ट इथे असेल या साईडला आणि दुसरी लिफ्ट आपली इथे असणार आहे. अशा तुम्हाला 2 हाय स्पीड लिफ्ट आहेत आणि ही पूर्ण लॉबी असणार आहे तुम्हाला. आता ही इथे ॲम्युनिटीज येणार आहे कारण आता आपण फर्स्ट फ्लोअरला आहोत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअर हे सगळे ॲम्युनिटीजमध्ये जाणार आहेत. तर आपण थर्ड फ्लोअरच्या वरती जाऊया आणि मी तुम्हाला लेआउट समजवतो कसा आहे 1 BHK 2 BHKचा. तर मंडळी बघा, जसे जसे आपण वरच्या फ्लोअरला येतो आहे अप्पर फ्लोअरला तसा तसा हा व्ह्यू एकदम क्लिअर होत चालला आहे. आता जर तुम्ही समोर पाहिलं तर हा बघा, हा पूर्ण कोस्टल हायवे आहे जो अजून वाईड होणार आहे आणि हा कनेक्ट करणार आहे डायरेक्ट दापोलीला. जर तिकडे तुम्ही बघितलं तर ही दिसते आंजर्लेची खाडी, ज्याचं बॅकवॉटर तुम्हाला दिसेल पूर्ण. आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर तो पॉईंट होता जो सनसेट पॉईंट आहे, तिथून आपण व्हिडिओची सुरुवात केली. आणि तिकडे समोर जो दिसतोय तो आहे आंजर्ल्याचा लाईट हाऊस. त्या बाजूला आहे सावने बीच, आंजर्ल्याच्या लाईट हाऊसच्या समोर सावने बीच वगैरे, आणि त्याच्या अलीकडेच आंजर्ले बीच आहे जिकडे जेटी येणार आहे. आणि तिकडे जे सफेद दिसते ते आहे फेमस कड्यावरच्या गणपतीचं मंदिर, जिकडे गणपतींची पावलं पण आहेत. आणि मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो की फ्लोअर प्लॅन कसा आहे हा. ही जी तुम्हाला दिसते ही पूर्णपणे लॉबी येणार आहे, याला पूर्ण ग्लास वॉल येणार आहे. ही जी मधली डिझाईन आहे आणि आपण 3 डक्ट ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे व्हेंटिलेशन आणि सेफ्टी पर्पज हा मेंटेन राहील. जसं मी तुम्हाला दाखवलं, एक लिफ्ट इथे येणार आहे, दुसरी लिफ्ट इथे येणार आहे, दोन्ही हाय स्पीड लिफ्ट असणार आहेत. आणि जो बाजूचा टावर येतो आहे आपला त्या साईडला, तो एक्झॅक्टली मिरर इमेज असणार आहे ह्याचा. तो टावर तिथे समोर येणार आहे त्या साईडला. आणि मध्येच आपला एक मोठा स्विमिंग पूल येतो आहे.
ही पूर्ण लॉबी आहे तुम्हाला ह्या साईडला. आणि ज्या अपार्टमेंट्स आहेत आपल्या त्या इथून सुरू होत आहेत. हे जे हा जो कॉर्नर आहे राईट कॉर्नर हा 1 BHK असणार आहे. ह्याच्या बाजूला 1 BHK असेल, ह्याच्या बाजूला एक 1 BHK असणार आहे आणि त्या साईडला कॉर्नरला 2 BHK. जे दोन्ही टावर्स आहेत आपले हे टोटल 68 अपार्टमेंटचे टावर आहेत. आणि इथून तुम्हाला एक सुंदर अशी हायस्पीड लिफ्ट असणार आहे. ही तुम्हाला लॉबी असणार आहे आणि इथे तुम्हाला ही तुमची 1 BHKची एंट्री असेल. म्हणजे आपण एंट्री केल्या तुम्हाला इकडे या साईडला ओपन मॉड्युलर किचन असेल. इथे तुम्हाला मोठी विंडो असणार आहे. असा लेआउट आहे हा पूर्ण. मी तुम्हाला लेआउट प्लॅन पण शेअर करेल व्हिडिओवर. हा तुमचा लिव्हिंग रूम असणार आहे. इथे एक सुंदर अशी बॅल्कनी असेल तुम्हाला. समोर तुम्हाला क्लिअर सी व्ह्यू दिसतोय. हायर फ्लोअरला अजून हा क्लिअर होत जाईल. मी तुम्हाला सॅम्पलसाठी हा फ्लॅट दाखवतोय. आणि इथे तुमचा येणार आहे बेडरूम. हा तुमचा असणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम. तर अशा प्रकारचा पूर्ण हा लेआउट आहे. तसेच तुम्हाला ह्या बाजूलाही एक विंडो येणार आहे. म्हणजे तुमच्या लिव्हिंग रूमला इथेही एक तुम्हाला एक विंडो असेल फॉर व्हेंटिलेशन. तर मंडळी आता आपण 6व्या फ्लोअरच्या स्लॅबवर आलेलो आहोत आणि ह्याच्यावरती 7वा फ्लोअर येईल. तिकडे जे लेआउट आहे ते डिफरंट असणार आहे. 1 BHK 2 BHK 3 BHK. 6व्या फ्लोअरपर्यंत तुम्हाला इथे 3 1 BHK आणि एक 2 BHK कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला. म्हणजे तो जो लेफ्ट कॉर्नर आहे तिथे तुम्हाला 2 BHK येणार आहे आणि इथे मध्ये सेंटरला आणि ह्या राईट कॉर्नरला तुम्हाला 1 BHK येणार आहे. तर असं पूर्ण लेआउट आहे हे. जसं मी तुम्हाला सांगितलं जी कामाची क्वालिटी आहे ही एकदम उत्तम ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे पूर्ण डिझाईन आहे बिल्डिंगची. जे स्टील वगैरे वापरण्यात येते हे एकदम बेटर क्वालिटीचं आहे. आणि आता तुम्ही इथून व्ह्यू बघा. म्हणजे जर तुमचा फ्लॅट 6व्या फ्लोअरला असेल तर तुम्हाला क्लिअर असा सुवर्णदुर्ग किल्ला समोरच दिसतोय आणि अथांग अरबी समुद्र आहे की नाही भारी एकदम. म्हणजे असे व्ह्यू लवकर मिळत नाही. आणि जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. कारण आपण शहरांमध्ये डेव्हलपर्सकडून अपार्टमेंट वगैरे घेतो. सगळं क्लिअर टायटल वगैरे असतं. रेरा नंबर वगैरे आता येतात सर्वांना. आणि अंडर डेव्हलप्ड किंवा प्री लॉन्च फेजमध्ये घेण्यापेक्षा ज्याचं डेव्हलपमेंट सुरू आहे ज्याची डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते तिथे तुम्ही नक्कीच बिंदास इन्व्हेस्ट करू शकता. फायनान्स फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तुम्हाला इथे. त्यामुळे तुम्हाला जर तेवढी लिक्विडिटी नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही बाकीचे पैसे फायनान्स करून इकडे स्वतःची प्रॉपर्टी बनवू शकता. तर आता टॉप फ्लोअरवरून तुम्हाला असे 3 डक्ट दिसतील इथे बघा. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर हे डक्ट जे मी तुम्हाला मगाचपासून उल्लेख करत होतो हे व्हेंटिलेशन आणि सेफ्टी पर्पजसाठी केलेले आहेत. आणि ह्या साईडला आता आपण जिथे उभे आहोत हा आहे 1 BHKचा लेआउट. इथे तुम्हाला बॅल्कनी येणार आहे. म्हणजे मस्तपैकी बॅल्कनीमध्ये बसून चहा पीत वगैरे किंवा जर तुम्ही ह्याचं एअरबीएनबी केलं टुरिझम केलं तर तुमचे टुरिस्ट इथे बसून चिल करू शकतात, रिलॅक्स करू शकतात आणि चहाची मजा घेऊ शकतात. अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला किंवा रात्री पण लाटांचा आवाज इथपर्यंत येतो तो तुम्ही इथून अनुभव करू शकता. आणि तुमच्या बाल्कनीतून तुम्हाला समोरच सुवर्णदुर्ग किल्ला पण दिसतोय. तर हा 1 BHKचा लेआउट आहे. इथे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम येणार आहे. त्या साईडला तुमचं किचन असणार आहे. किचनला पण तुम्हाला विंडो आहे. इथे तुमचं लिव्हिंग रूम असेल. या लिव्हिंग रूमला पण तुम्हाला विंडो आहे. इथून तुम्हाला आंजर्लेचा व्ह्यू मिळतोय पूर्णपणे. आंजर्ले जेट्टी त्याचबरोबर आंजर्लेचं लाईट हाऊस एकदम तुम्हाला इन्फिनिटी व्ह्यू आहे इथून. आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे हा अनब्लॉकेबल आहे. हा कधी ब्लॉक नाही होणार कारण ह्याच्या पुढे CRZ चालू होतं आहे. तर CRZमध्ये परमिशन्स नाही आहेत की उंच बिल्डिंग बांधायच्या. त्यामुळे हा तुमचा लाईफ टाईम अनब्लॉकेबल व्ह्यू असणार आहे. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये ना प्रत्येक 1 BHKचा व्ह्यू दाखवते बघा. इथून पण तुम्हाला ही जी बॅल्कनी आहे इथून पण तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ल्याचा व्ह्यू आहे. तुम्हाला राईट साईडला पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे. आणि 2 BHKचं मी तुम्हाला दाखवतो आता. हा बघा हा 2 BHKचा लेआउट आहे. 2 BHKच्या लेआउटला पण तुम्हाला व्ह्यू आहे. म्हणजे आपल्या बिल्डिंगचीच डिझाईन अशी आहे की तुम्हाला कुठूनच व्ह्यू नाही मिळत असं होऊच नाही शकत. हा तुम्हाला 2 BHKची तुमची बॅल्कनी आहे आणि इथून पण तुम्हाला क्लिअर सी व्ह्यू मिळतोय. हा बघा. आणि ह्या साईडला तुम्हाला आपल्या कोस्टल हायवेचा व्ह्यू तसंच आंजर्ले खाडीचा व्ह्यू. आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो आंजर्लेचा क्रिक ब्रिज हा पण तुम्हाला इथून क्लिअर दिसतोय समोर. हा बघा हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा तुम्हाला तुमच्या 2 BHKमधून व्ह्यू मिळतोय. आंजर्ले क्रिकचा व्ह्यू म्हणजे ही आंजर्ले खाडी तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या उजव्या बॅल्कनीमधून तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ला बघायला मिळेल. आणि त्याच प्रकारे तुम्हाला ह्या साईडला ह्या खिडकीतून समोर सुंदर असं गणपतीचं मंदिर म्हणजेच आंजर्ले कड्यावरचं गणपती आणि आंजर्लेचं लाईट हाऊस हे सगळं बघायला मिळतं. आणि इथून पण तुम्हाला समुद्र दिसतोय बघा. इथून पण तुम्हाला क्लिअर समुद्राचा व्ह्यू आहे.
आता सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, डिटेल एक्सप्लेन केल्या. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोझिशन. तर पोझिशन कधी मिळणार आहे? पोझिशन आपण तुम्हाला देतोय डिसेंबर 2027ला. डेव्हलपर रेप्युटेड आहेत, डेव्हलपर्सनी काम सुरू केलं आहे, फंडिंगचा काही इश्यू नाही आहे, त्यामुळे ही डेव्हलपमेंट थांबूच नाही शकत आणि तुम्हाला सेट टाईममध्ये पोझिशन हे नक्कीच मिळेल. फक्त 36 लाखापासून आपण तुम्हाला इथे सी व्ह्यू अपार्टमेंट्स देत आहोत विथ ऑल मॉडर्न ॲम्युनिटीज, 5 स्टार ॲम्युनिटीज. तर मी आता तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवतो. आता परत आपण खाली जाऊया आणि मी तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज एक्सप्लेन करतो. तर आता आपण एक्झॅक्टली ॲम्युनिटीज फ्लोअरला उभे आहोत. म्हणजे बेसमेंट, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही फ्लोअर ॲम्युनिटीजसाठी युटिलाइज होणार आहेत. आणि ह्याच्यावरती 4th फ्लोअरपासून तुम्हाला 3 1 BHK आणि 1 2 BHK असे अपार्टमेंट्स आहेत. आणि 7व्या फ्लोअरपासून तुम्हाला 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे लेआउट असणार आहेत. तर मी तुम्हाला ॲम्युनिटीज सांगतो. इथे तुम्हाला काय काय ॲम्युनिटीज येणार आहेत. इथे तुम्हाला इंडोअर किड्स प्ले एरिया येणार आहे, त्याचप्रकारे ओपन किड्स प्ले एरिया येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला खाली ॲम्पल पार्किंग, ओपन स्पेस मिळणार आहे. सी फेसिंग रेस्टॉरंट असणार आहे, मल्टी क्युझन रेस्टॉरंट असेल आपलं. त्याचबरोबर फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम असेल तुम्हाला इथे. तसेच तुम्हाला सलून आणि स्पा येणार आहे ह्याच्यामध्ये. क्लब हाऊस येतं आहे आपलं, रीडिंग एरिया येतो आहे, मल्टीपर्पज हॉल आपण देतो आहे तुम्हाला, पार्टी लॉन देतो आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्हाला बाहेरच्या साईडला वॉकिंग आणि रनिंग पाथवे देतो आहे. तर मंडळी, आता मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. अजून तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल, तुम्हाला ब्रोशर हवं असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा. 24/7 कधी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आणि कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आणि तुम्हाला जर एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी आहे. एक सिक्युअर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करताय तर तुमचं ॲप्रिसिएशन पण टाईम टू टाईम वाढणार आहे येत्या वर्षांमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला इथून रेव्हेन्यू जनरेट करता येईल. तो कसा काय? जर तुम्ही इकडे तुमची अपार्टमेंट विकत घेतलात तर त्या अपार्टमेंटला तुम्ही Airbnb, मेक माय ट्रिप किंवा GoIPवर लिस्ट करून त्याच्यातून रेव्हेन्यू पण जनरेट करू शकता. आणि तुम्हाला ह्या इन्व्हेस्टमेंटमधून चांगले रिटर्न्स पण घेता येतील. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रोजेक्ट आवडला असेल. अजून काही डिटेल्स हवे असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा. लवकरात लवकर साईट व्हिजिट बुक करा आणि आमचा कूपन कोड घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वॉकिंग कस्टमरपेक्षाही चांगलं डिस्काउंट देण्यात येईल. आणि हो, आम्ही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन चार्ज करणार नाही आहोत. आपण ऑफिशियल चॅनल पार्टनर म्हणून हा प्रोजेक्ट आज तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रॉपर्टीसोबत आणि एका नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.